मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या आरक्षणाची मागणी घेऊन आता मुंबईत आंदोलन करणार आहेत, हे सगळ्यांनाच माहिती. 20 जानेवारी रोजी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर आणि मराठा समुदायातील लोकांबरोबर मुंबईची वाट ते धरणार आहेत. त्यानंतर ते मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन करू नये, काही दिवस थांबावे आणि राज्य सरकारला वेळ द्यावा, जेणेकरून राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी जो तिढा आहे तो तिढा सोडू शकेल, अशी विनंती राज्य सरकारतील काही नेत्यांनी त्यांना केली. परंतु मनोज जरांगे पाटील मागे हटण्यासाठी तयार नाहीत. त्यांनी आज पुन्हा एकदा सांगितलं की ते त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर 20 जानेवारी रोजी मुंबई येथे धडक देणार. मनोज जरांगे पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना ही बातचीत केली. त्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं की तुमच्या आंदोलनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर आहेत. ओके, त्यावेळेस तुम्ही मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधानांशी बातचीत करणार आहात का? यावर मनोज जरांगे पाटील यांनी जे उत्तर दिलं ते खूप बघण्यासारखं होतं. मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही मोदींना म्हटलं होतं की तुम्ही सुरुवातीपासून सामान्यांचं नेतृत्व करत आलेले आहात, तुम्ही स्वतः सामान्यांमधून पुढे आले आहात, तुम्हाला सामान्यांची जाण आहे, त्यामुळे तुम्ही राज्य सरकारला आदेश द्या, राज्य सरकारला सांगा की मराठ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण द्या. मराठा आणि कुणबी एकच आहे, त्यामुळे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊन टाका. आम्ही आमचे मुद्दे त्यांना सांगितले होते, परंतु त्यांनी काहीच ऐकले नाही किंवा त्यावर त्यांनी काहीच केलं नाही. त्यांच्या शिर्डी दौऱ्यानंतर ते 2 वेळा महाराष्ट्रात येऊन गेले, परंतु त्यांनी काहीच केलं नाही. मनोज जरांगे पाटील म्हणाले की नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले किंवा आणखी कुठे आले त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही. जो सामान्यांच्या बाजूने बोलणार नाही त्यांना सामान्यांची आता गरज उरलेली नाही, त्यांच्याशी आमचं देणं घेणं नाही. आम्हाला वाटायचं त्यांना सगळ्या प्रकारची जी जाणीव येते त्या विषयाचं गांभीर्य त्यांना आहे, त्यामुळे ते मराठ्यांना आरक्षण देऊन त्यांनी सांगितलं की खरं तर मराठा आरक्षण हा केंद्राचा अधिकारातला विषय नाही, तो राज्य सरकारचा विषय आहे. परंतु राज्यात एवढं वातावरण ढवळून निघालं आहे, त्यावेळेस त्यांनी हस्तक्षेप करणं आवश्यक होतं. त्यांनी राजकीय सरकारला सांगायला हवं होतं की मराठा समाजाला आरक्षण हे देऊन टाका. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही हा जो काही लढा देत आहोत तो आजचा लढा नाही, हे रान एका दिवसात ढवळून निघेल असंही नाही. ओके, गेल्या 4-5 पिढ्यांपासून मराठा आरक्षणाची मागणी होत आहे, त्यामुळे मोदींनी राज्य सरकारला सांगायला हवं होतं की मराठा समाजाला आरक्षण देऊन टाका. परंतु 2 शब्द वापरायला त्यांना कसली अडचण होती बघा, फक्त 2 शब्द वापरायला त्यांना कसली अडचण होती. मराठा समाजाचा कुणबी नोंदी सापडल्या आहेत, पंतप्रधानांनी त्यासाठी एकदा शब्द काढणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी मराठा समाजासाठी एकही शब्द उच्चारला नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून अपेक्षाच सोडून दिली आहे. तुम्ही महाराष्ट्रात या किंवा आणखी कुठेही या, मराठ्यांनी आता त्यांच्याकडून अपेक्षा करणं या सोडल्या आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला कुठल्याच प्रकारची अपेक्षा राहिलेली नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी मोदींबद्दल म्हटलंय. आणि ते एका अर्थाने खरं पण म्हणावं लागणार, कारण की हा विषय आता केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत नाही, तर तो राज्य सरकारच्या अखत्यारीत येतो, म्हणून मोदी त्याच्यात हस्तक्षेप करणार नाही. बट जर तुमचं सरकार राज्यामध्ये आहे तर तुम्ही तिथे 2 शब्द बोलायला हवे होते, कारण की सगळा देश तुम्ही चालवताय, सगळ्या गोष्टी तुमच्या हाताखालून जात आहे. जर तुम्ही एक शब्द मांडला असता तर त्याच्यावर काही ना काहीतरी सोल्युशन निघालं असतं, असं मनोज जरांगे पाटील यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी मोदींविषयी चर्चा केली. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा. धन्यवाद.